हाय गाइस, माझं नाव अक्षय. वेलकम बॅक टू व्हॉट्स माय रिव्ह्यू. सो आज मी देऊळ बंद 2 हा चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला. आता कसा होता सिनेमा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा. सो बेसिकली चित्रपट संगी नावाच्या एका नास्तिक शेतकरींबद्दल आहे, जिला देवावरती खूप राग आलाय. याचं सर्वात मोठं रिझन म्हणजे तिचा नवरा, आणि म्हणून तिला आता देवाची परीक्षा घ्यायची. सो ही फिल्म अराउंड 3 तासाची आहे, ज्यामध्ये अनेक प्लस आणि निगेटिव्ह पॉईंट्स आहे. तर सर्वात आधी प्लस पॉईंट बद्दल डिस्कस करूया. नंबर 1 या फिल्मचा फर्स्ट हाफ जो मला खूप जास्त एंगेजिंग फास्ट पेस वाटला. इनफॅक्ट इंटरवल कधी झालंय कळलं सुद्धा नाही. हा 3 तासाचा चित्रपट कुठेही टाइमपास न करता डायरेक्ट ऑन द स्पॉट मुद्द्यावरती येतो, आणि फर्स्ट हाफची पकड एकदम स्ट्रॉंग वाटली ॲज कम्पेअर टू सेकंड हाफ. या फिल्मच्या फर्स्ट हाफमध्ये संगी नावाचा कॅरेक्टर देवाची वेगवेगळ्या सिच्युएशन्समध्ये परीक्षा घेते, जे बघताना तुम्हाला स्टोरीमध्ये आणि स्क्रीन प्लेमध्ये इनोव्हेशन वाटू लागेल. ऑनेस्टली सांगू, त्या फिल्मच्या फर्स्ट हाफमध्ये शेतकरी आणि देवामध्ये इतके वादविवाद होतात, त्यांचे डायलॉग्स एकदम पॉवरफुल आणि पॉवर पॅक वाटतात, जे तुम्हाला थॉरली एंटरटेन करेल. ऍक्च्युली चित्रपट बघताना तुम्हाला असं वाटेल की बायजे म्हणते ते बरोबर आहे, पण देवाचं म्हणणं सुद्धा बरोबर आहे. बाकी तुमचं याबद्दल काय म्हणणं कमेंट सेक्शन मध्ये एकदा नक्की सांगा. असं पाहायला गेलं तर संपूर्ण काशी परफॉर्मन्स मला ठीकठाक वाटेल, बट स्नेहल तर्डे आणि मोहन जोशी सरांची केमिस्ट्री एकदम कमाल धमाल आहे, जे तुम्हाला स्टार्ट ते एंड पर्यंत एंटरटेन ठेवेल. आणि लास्ट मध्ये खूप मोठा सरप्राईज आहे, जे बघून तुम्ही नक्कीच शॉक व्हाल. ऑनेस्टली सांगू तर सेकंड हाफच्या कम्पॅरिझन मध्ये फर्स्ट हाफची प्रोडक्शन क्वालिटी मला टॉप नॉच वाटली. इनफॅक्ट एक मुवमेंट आहे जिथे संगी नावाचा कॅरेक्टर देवाला एसटी बस मधून, नंतर डोंगरावरून, नंतर नदीतून घेऊन जाते, आणि तो पूर्ण मुवमेंट खरंच बघण्यासारखं आहे. ब्युटिफुली कॅप्चर्ड इच अँड एव्हरी मुवमेंट. बट ॲट द सेम टाइम सेकंड हाफ मध्ये प्रोडक्शन क्वालिटी मला एकदम टीव्ही सिरियल सारखी वाटली. इनफॅक्ट काही असे पण मुवमेंट होते जे बघून असं वाटत होतं की बाई कॅमेरा क्वालिटी इथे इतकी पुअर का झाली. या संपूर्ण चित्रपटामध्ये थोडेफार ऍक्शन सिक्वेन्सेस सुद्धा आहे, ज्यांची इतकी गरज तर नव्हती, पण ते जसे शूट झाले एकदम आर्टिफिशियल वाटत होते. पार्ट 1 सारख्या फिल्मचा पार्ट 2 बघितल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा मोहन जोशी या श्री स्वामी समर्थ हे नेहमी आठवण राहतील, आणि साक्षात तुम्हाला वाटेल की देवच आपल्याला दिसले. मोहन जोशी सरांनी ऍक्च्युली 2026 ची वन ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स दिली आहे, जी नेहमी आठवण राहील. आणि आय थिंक ही डिझर्व्स द बेस्ट ऍक्टर अवॉर्ड फॉर दिस. खरं सांगू, त्या फिल्मच्या फर्स्ट हाफ सारखा सेकंड हाफ सुद्धा इक्वली एंटरटेनिंग आहे, बट 15 मिनिटं अजून ट्रिम झाले असते, स्पेशली सेकंड हाफ मधले, तर सिनेमा अजून जास्त एंगेजिंग आणि फास्ट पेस वाटला असता. बट थँकफुली फिल्मच्या क्लायमॅक्सने संपूर्ण चित्रपट वाचवलाय, कारण क्लायमॅक्स मध्ये एक डिव्होशनल सरप्राईज आहे, जो तुम्हाला एकदम अनफॉर्गेटेबल वाटेल. तुम्हाला डेफिनेटली असं वाटेल की 3 तास जे आपण चित्रपटावरती स्पेंड केले ते कुठे ना कुठे वर्थ इट आहे. सी डझंट मॅटर की सिनेमा टेक्निकल ग्राउंड वरती किती स्ट्रॉंग आहे किंवा किती वीक आहे. व्हॉट रिअली मॅटर्स की फिल्मचा डिव्होशनल कॉन्टेंट किती स्ट्रॉंग आहे, आणि त्या बाबतीत हा सिनेमा डेफिनेटली मराठी ऑडियन्सशी कनेक्ट करेल. या फिल्मच्या फर्स्ट हाफ मध्ये तुम्हाला मल्टिपल कॅमिओज पाहायला मिळतील, आणि प्रत्येक कॅमिओचा एक अर्थ, एक मिनिंग आहे, जो तुम्हाला क्लायमॅक्स मध्ये नक्कीच कळेल. इन टर्म्स ऑफ म्युझिक अँड सॉंग्स, चित्रपटामध्ये 4 ते 5 गाणी असतील, पण पुन्हा फिल्म मध्ये एकही असं गाणं नव्हतं जे तुम्हाला आय कॅचिंग किंवा अपिलिंग वाटेल, जे तुम्हाला चित्रपट बघितल्यानंतर सुद्धा आठवण राहील. रवींद्र तर्डे सिनेमाचे रायटर, ज्यांनी चित्रपटाची स्टोरी आणि स्क्रीन प्ले सुद्धा लिहिलाय, आणि आय मस्ट से ॲज अ रायटर त्यांचं काम उत्तम झालंय, ज्यामुळे डिव्होशनल पॉईंट ऑफ व्ह्यू हा सिनेमा मला खूप जास्त आवडला, आणि सिनेमा मी एन्जॉय सुद्धा केला मनापासून. बाकी व्हॉट्समध्ये चित्रपट आउट ऑफ 5 4 ची रेटिंग. तुमच्यापैकी जर सिनेमा कोणी थिएटरमध्ये बघितला असेल, तुम्हाला किती आवडलाय किंवा नाही आवडलं कमेंट सेक्शनमध्ये ऑनेस्टली सांगा. आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद.